ब्रेकमध्ये. तर दोन्ही संघांना मला वाटतं रॉयल सरकारचे कर्णधार इथे आहेत. श्री गणेशा टायगर फोर्स आपल्या संघाच्या कर्णधाराने यायचं आहे. तर नक्कीच आयोजकांपैकी अजून एक मुख्य आयोजक गणेश यादव यांचे इथे आगमन झालेलं आहे. यस पंच, मॅच स्टार्ट. थँक्यू सो मच. तर पहिला चेंडू हेमंत यांच्या स्ट्राईकवर आपण पाहतोय सॅम्युअल चौगुले यांना. तर चला दुसऱ्या सामन्याला होते इथे सुरुवात. पावसाचा काही लांब लांबपर्यंत संबंध दिसत नाही आहे. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन बॉल काहीसा कळला नाही. बॅटची कडा घेते आहे. यष्टीरक्षक हैदर यांच्याकडे चेंडू जातोय. तदरम्यान येतोय डॉट बॉल. पहिला चेंडूवर मात्र हेमंत यांना यश मिळाले. डॉट बॉलची सांगता होतीये. कुठे ना कुठे डू ऑर डाय म्हणजे करो या मरोची मॅच आपल्याला पाहायला मिळते शिवशम बोलवून या संघाकडे. आता मात्र फुलटा चेंडू काहीसा फायदा करू शकत नाहीये तिकडे सॅम्युअल. पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल. पंच विजय स्क्वेअर लेगच्या दिशेने पंच आपल्याला पाहायला मिळतात. ते सांगते इट्स वेस्ट आहे. नो बॉल. नो बॉल येतोय. तदनंतर मात्र पुढील चेंडू असेल फ्री हिट. आता मात्र फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी आपण पाहतो या संघाचा कर्णधार प्रणय शेळके स्ट्राईकवर. कुठे ना कुठे ह्या फुलटॉसचा फायदा करू शकले नव्हते सॅम्युअल. पाहावं लागेल फ्री हिटचा कसा समाचार घेतात प्रणय. हेमंत यांचा मला वाटतं खूप वर्षानंतर पाहिलेला एक नो बॉल पाहायला मिळतो. नक्कीच या ग्राउंडवर आपण नेहमी त्यांना सराव करताना पाहतो. या ग्राउंडवर नेहमीच त्यांच्या गोलंदाज बॉलबाला रिव्ह्यू घेतला आहे. तर यस थर्ड अंपायर आपण एकदा चेक करायचं आहे. थोड्याच वेळात आपल्यापर्यंत डिसिजन येईल. डिफिकल्ट आहे सेंटीमीटर्स में फरक है. इट्स अ नो बॉल. थर्ड अंपायरने आपला डिसिजन दिलेला आहे. इट्स अ नो बॉल. पुढील चेंडू असेल फ्री हिट. काहीसा सेंटीमीटर्स मला वाटतं एक गॅप होता. त्यामुळेच मला वाटतं इथे नो बॉल घोषित करण्यात आलाय. तर चला वळतो आपण सामन्याच्या दिशेने. दुसरा चेंडू पुन्हा एकदा हेमंत लोड करतील. इथे मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने ढकललाय. एक धाव तिकडे मिळेल. स्वतः आयकॉनिक संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष पाल तिकडे तैनात. शांत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते शिवशंभो या संघाची. एक चांगला बॅटिंग लाईनअप देखील त्यांच्याकडे आहे. यानंतर मला वाटतं डावखुऱ्यात त्याचा फलंदाज सागर परब देखील त्यांच्या संघामध्ये आहे. चिन्मय साळुंकेला देखील लाईव्ह ॲक्शन पाहणार आहोत. आता मात्र लोअर फुलटॉस बॉल. इथे मात्र चेंडूला फ्लिक केलं. चेंडू चालला पॉईंटच्या दिशेने. स्वतः संघाचे संघमालक आपण पाहू शकता रविराज भगत तिकडे तैनात आहेत. चेंडू खाली येत आहेत. तदरम्यान एकच धाव तिकडे मिळेल. नो बॉल टाकून देखील हेमंत यांनी सुरेख अशी सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. नेहमीच ते करत आलेत. आता मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू वेगवान चेंडू तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाला काही तो चेंडू मिळाले नाही. अजून एक डॉट बॉल येतोय. कुठे ना कुठे ते भरून काढलं. नो बॉलचं जे त्यांनी धावा दिल्या त्या मात्र इथे भरून काढण्यात यश मिळतं हेमंत यांना. आता मात्र काहीसा टप्पा पडून चेंडू आत आला. प्रणय यांच्या पायालगत चेंडू चाललाय. पंच सांगतात लेग बायच्या स्वरूपात एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 5. तर शेवटचा चेंडू असेल हेमंतच्या षटकातील. स्ट्रायकर पाहायला लागेल सॅम्युअल यांच्या बॅटवर मोठे फटके येतील का. काहीसं यश आलेलं आहे नाही अजूनपर्यंत सॅम्युअल यांना. तर यश पाहावं लागेल. शेवटचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेते. स्वतः फॉलो थ्रूमध्ये हेमंत बॉल गॅदर करतील आणि एक उत्कृष्ट षटक इथे हाताळताना पाहायला मिळतं आपल्याला. हेमंत
एक नो बॉल टाकल्यानंतर देखील फक्त 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. माफक असे षटक नेहमीच आपण म्हटलं तसं पाहायला मिळतं हेमंत यांच्यातर्फे, ते आता देखील पाहायला मिळालं. सक्सेसफुल षटक होतं समाप्त हेमंत यांच्या गोलंदाजीत. पहिलं षटक होतं समाप्त. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 5. तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक आपण पाहतोय. हर्षद तिरवणकर येत आहेत गोलंदाजी मार्गवर. लेदर बॉलचा देखील तितका दांडगा अनुभव त्यांचा. मुंबई इंडियन्ससाठी आपण पाहिलं प्रॅक्टिस बॉलर म्हणून त्यांना नेहमीच बोलवलं जातं. तेच हर्षद आता गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू बॅटची काढा घेते. चेंडू चालला मिडूच्या दिशेने. चिखलात चेंडू अडकतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न पण पाहावं लागेल. एकच धाव तिकडे मिळणार आहे. हर्षद मात्र आले तर पहिल्या चेंडूवर मात्र खोलवर टाकायचा प्रयत्न तिकडे होता. बॅटची कडा नक्कीच घेतली होती तिथे. आता मात्र हर्षद वर्सेस सॅम्युअल चांगलं बॅटल पाहायला मिळेल. आता मात्र अंगाचा वेध घेतलाय कुठे ना कुठे शॉर्ट ऑफ लेंथ. तेच तर अशी गोलंदाजी परफ्यूम बॉल ज्याला म्हटलं तो पाहायला मिळाला हर्षद यांच्यातर्फे. सॅम्युअलच्या अंगाला लागतोय. पंच सांगते इट्स लेग बायच्या स्वरूपात एक धाव तिकडे मिळाली आहे. आमचे मान्यवर इथे सुनीलजी भोसले यांचं देखील आम्ही ते स्वागत करतोय. त्यांच्याकडून देखील आपल्याला नेहमीच या स्पर्धेसाठी एक चांगला सहभाग लाभला आहे आणि सुनील भोसले यांचं स्वागत केलं आहे प्रणय यांनी. आता मात्र प्रणय यांच्या बॅटमधून आला एक मोठा फटका. मिडविकेटच्या दिशेने चेंडू चाललाय. सीमा रेषा पार. येतोय षटकार. पुढील इथे मात्र पुढील चेंडू फ्लिक पुल केला होता. चेंडू चाललाय वन बाउन्स. सीमा रेषा पार. आता मात्र प्रणय यांच्या बॅटमधून धावा यायला लागल्यात. कुठे ना कुठे स्वतः कर्णधार आता मात्र या सामन्यामध्ये एखादी झुंज करताना पाहायला मिळतोय आपल्याला. पहिला चेंडू शॉर्ट बॉल पुल केला होता. त्यानंतर मात्र पुल केला. वन बाउन्स चेंडू गेला सीमा रेषा पार. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा त्यांनी मारल्यात. सुरेख अशी फलंदाजी आतापर्यंत प्रणय देखील करतायत. रंगात आलेत आता मात्र प्रणय. हर्षद यांचे शेवटचे 3 चेंडू असतील मला वाटतं. 2 चेंडू असतील हर्षद यांचे. पाहावं लागेल मोठे फटके येतील का. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू. कुठे ना कुठे चेंडूची उसळी घेतली नाही. हरीश पांड्या सर जसे म्हणतात तसं सबमरीन डिलिव्हरी आपल्याला इथे पाहायला मिळाली. डॉट बॉल येतोय नक्कीच. कुठे ना कुठे गरज होती. तो डॉट बॉल आता मात्र आलाय हर्षद यांच्या गोलंदाजीत. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं हर्षद यांच्यातर्फे देखील. गेल्याच आठवड्यात आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील हा खेळाडू आपल्या खेळताना पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू हर्षद यांच्या षटकातील. शॉर्ट ऑफ लाईन. आता मात्र चेंडूला कट केले. चेंडू चालला पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. त्या दरम्यान एकच धाव तिकडे मिळेल. बघता बघता दुसरं षटक होतंय समाप्त. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 18 धावा. तर चला पुढील सामना श्री गणेशा मॉर्निंग 11 टायगर फोर्स वर्सेस रॉयल सरकार. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण याचं नाणेफेकसाठी इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत.
तर चला सामना लवकर सुरू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो अजून एक 40+ हा खेळाडू नक्कीच ज्याच्या नावाचा या ग्राउंडवर नेहमीच बोलबाला राहिला, ज्याची गोलंदाजी आत्तापर्यंत मात्र कामोड्यातल्या कुठल्याही फलंदाजाला कळण्यात आली नाही, तोच गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवर. चला स्पीडअप करायचं दोन्ही संघ, स्पीडअप करा. पंच तुम्हाला देखील विनंती आहे, संघांना सांगायचं आहे वारंवार आपल्याला अजून देखील 7 सामने ते खेळवायचे, त्यानंतर सेमी आणि फायनल. रवी कडू येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू त्यांचा, मग अशी म्हटलं असं काही कळत नाही फलंदाजा त्यांनी टाकले चेंडू. पहिला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने मारलाय, 1 धाव तिकडे मिळेल. सॅम्युएलच्या बॅटमध्ये आतापर्यंत कुठल्या धावा मोठ्या धावा आल्या नाही आहेत, कदाचित ह्या षटकामध्ये त्या धावा आल्या तर जर आणि तरचा खेळ पाहावा लागेल. आता मात्र स्लोअर 1 टाकलाय, चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने, येतोय उत्तुंग असा षटकार सॅम्युएल यांच्या बॅटमधून पाहायला मिळालं. तर आजच्या दिवसातील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 25 या धावसंख्येवर. कुठे ना कुठे धावसंख्येला आता मात्र गती यायला लागली आहे, कुठे ना कुठे धावसंख्या आता मात्र उभारायला लागले तो दोन्ही फलंदाज. पहिलं षटक नक्कीच एक किफायती षटक टाकलेलं हेमंत यांनी, तदनंतर मात्र चांगला कमबॅक केला हर्षद यांनी, पण मात्र कुठे ना कुठे एक षटकार एक चौकार त्यांच्या गोलंदाजीमध्ये देखील आला. तसंच पाहायला गेलं तर रवी कडू यांच्या दुसऱ्या चेंडूवर देखील एक मोठा प्रहार केलाय सॅम्युएल यांनी. येणारे 4 चेंडू रवी कडू यांचे पाहावं लागेल कशारित्या खेळतात सॅम्युएल. तर चला श्री गणेशा मॉर्निंग 11 टायगर फोर्स विरुद्ध रॉयल सरकार दोन्ही संघाच्या कर्णधारांना जर तुम्ही लाईव्हवर देखील ऐकत असाल तुम्हाला देखील विनंती आहे यायचे. तर चला स्पीडअप करा, तिकडे बॉलचा अभाव असल्यामुळे बॉल प्रोव्हाइड करायचे, कमिटीला विनंती आहे बॉल प्रोव्हाइड करायचे. आता मात्र बॅटची कडा सक्सेसफुल झालेत रवी कडू तिकडे, आणि इथे एक षटकार मारल्यानंतर खेळाडू येतोय बाद. सॅम्युएल चौगुले मात्र जातात तंबूच्या आश्रयाला. पहिला गडी इथे बाद होताना पाहायला मिळतोय सॅम्युएल यांच्या स्वरूपात. मग अशी म्हटलं तसं रवी कडू यांची गोलंदाजी खेळणं तितकं सोपं नाही आहे. कदाचित या ग्राउंडवर मला वाटतं कधीही त्यांना पाहिलं नाही की 10 किंवा 15 पेक्षा जास्त त्यांनी दिलेत. तर चला स्पीडअप करायचं शिवशंभो संघ, लवकर फलंदाज पाठवा. प्रणय सॅम्युएल चला या लवकर, नवीन फलंदाज लवकरात लवकर पाठवा चला. तर सॅम्युएल यांची जागा घेण्यासाठी या संघाचा अजून एक अष्टपैलू खेळाडू, काल ज्याच्या गोलंदाजाने आपण सर्व प्रभावित झालो तोच मात्र फलंदाज आता मात्र येताना पाहायला मिळतोय. नौपाडा एक्सप्रेस म्हणून नेहमी ज्याला ओळखलं जातं गणेश कोळी आता मात्र फलंदाजी मार्कवर. येणारे 9 चेंडूंचा खेळ बाकी असलेल्या पूर्वार्धातील पाहावं लागेल गणेश यांच्या बॅटमधून किती मोठे फटके येतील. कुठे ना कुठे मला वाटतं शिवशंभू हा संघ 9 चेंडूमध्ये 25 ते 30 धावा मारण्याच्या मानसमध्ये असेल. चांगली बॅटिंग लाईनअप देखील त्यांच्याकडे आहे. यानंतर आपण पाहिलं तर चिन्मय साळुंके त्यांच्याकडे, सागर परब देखील आहे, एक डावखुरा आताचा फलंदाज देखील त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तर पुढील मॅचची नाणेफेक करायची आहे. तर श्री गणेशा मॉर्निंग 11 टायगर फोर्स विरुद्ध रॉयल सरकार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण यायचं. आयोजक कमिटीतर्फे आम्हाला वारंवार सूचना येत आहेत, जर कोणता कर्णधार नाणेफेकच्या वेळेस आला नाही तर समोरचा कर्णधार जर आला असेल तर त्याला नाणेफेक जिंकले असं घोषित करण्यात येईल. जर दोन्ही कर्णधार नसतील तर 1-1 ओव्हरची दोघांनाही पेनल्टी लावण्यात येईल. तर चला अजून एक सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच कुठे ना कुठे मात्र चेंडू पडताच क्षणी खाली उसळी घेत नाही आणि डॉट बॉल येतोय. एक षटकानंतर मात्र इथे कमबॅक पाहायला मिळालं रवी कडू यांचं. आता मात्र पुन्हा एकदा अक्रॉसचा बॅट खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या खूप बाहेर टाकलेला चेंडू, अजून एक डॉट बॉल. वारंवारचे डॉट बॉल कुठे ना कुठे या संघावर मात्र प्रेशर किंवा दडपण बिल्ड करताना पाहायला मिळत आहेत. एक षटकार नक्कीच आला होता, तदनंतर मात्र आपण पाहिलं तर एक विकेट काढली, त्यानंतर 2चे सलग
डॉट बॉल टाकलेत. कमबॅक करताना पाहायला मिळाले आपल्या रवी कडू यांच्यातर्फे. 4 चेंडूवर फक्त 7च धावा त्यांनी खर्च केल्यात. आता मात्र स्लोअर वन टाकले चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि इथेच क्षेत्ररक्षक होते चूक. हर्षद तेरवणकर यांच्याकडून होते आहे चूक आणि बघता बघता इकडे 2 धावा पूर्ण. एक सोपी कॅच. हर्षद यांच्या स्टँडर्ड प्रमाणे जर आपण पाहिलं गेलं तर लेदर बॉलमध्ये अशा सोप्या कॅच मानल्या जातात. तर 3 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 27. 27 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर एंड ऑफ 3 ओव्हर्स. आपण वळतोय या पूर्वार्धातील शेवटचं षटक म्हणजेच हाणामारीचं लास्ट षटक पाहायला मिळतंय. स्वतः या संघाचे संगमाला गोलंदाजीसाठी येतात का पाहावं लागेल. तर नाही, त्यांनी त्यांच्या आयकॉन याला पाठवलेला आहे. संतोष पाल नेहमीच रविदादा यांचा एक चाहता खेळाडू नेहमीच आपण पाहतो संतोष पाल यांना. तर चला शेवटचं षटक आपण पाहतोय. सलामीला आलेला फलंदाज अजूनही क्रीजवर पाहायला मिळतोय. प्रणय यांच्या बॅटमधून मगाशी एक चौकार षटकार नक्कीच आला होता. त्यानंतर मात्र मोठे फटके आले नाहीत. कुठे ना कुठे या षटकामध्ये त्यांना मारावे लागेल. संतोष वर्सेस प्रणय चांगला बॅटल पाहायला मिळेल. पहिला चेंडू टॉप आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि बघता बघता इथे मात्र झेल बाद होत आहेत. प्रणय होतोय बाद. पहिल्या चेंडूवर मात्र संतोष यांना एक सफलता मिळाली आहे. तर आपण पाहिलं तर प्रतीक भगत यांनी तिकडे कॅच संपन्न केली. तर या षटकानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. गुड मॉर्निंग श्री गणेशा. मॉर्निंग 11 टायगर फोर्स वर्सेस रॉयल सरकार या 2 संघांमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. मी विनंती करतो आपले मान्यवर सुनीलजी भोसले आपल्या शुभ हस्ते आपण ह्या ओव्हर नंतर नाणेफेक करणार आहोत. तर चला कॅमेरामन फोकस करा. आपण नाणेफेक करतोय. बाय द टाइम नवीन बॅट्समॅन येतोय. आपण इथं नाणेफेक करून घेऊ. नाणेफेक होताना पाहायला मिळते आपल्याला मॉर्निंग टायगर फोर्स वर्सेस रॉयल सरकार या संघांमध्ये. नाणेफेक जिंकली आहे कोणी? रॉयल सरकार या संघाने आणि आपला डिसिजन लवकरच कळवा ऋषी. तर चला आपण वळतोय चालू सामन्याकडे. प्रणय यांची जागा घेण्यासाठी या संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज चिन्मय साळुंके आपल्याला पाहायला मिळतंय. नेहमीच या मैदानावर आपण त्यांना सराव करताना पाहतो. तो चिन्मय आता मात्र फलंदाजी मार्कवर. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू कट केलाय. चेंडू चाललाय पॉईंटच्या दिशेने. स्वतः संघ मालक रविराज भगत तिकडे पाहू शकता. चित्त्याच्या चपळाईने तिकडे मात्र चेंडू खाली आले आणि फक्त 2 धावा तिकडे खर्च केल्या. कुठे ना कुठे 3 धावा होत्या. 1 धाव त्यांनी रोखली आणि ते फक्त 2च धावा त्यांनी खर्च केल्यात. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला इथे रविराज भगत यांच्या तर्फे. तर चला संतोषांचा पुढील चेंडू. आता मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. चिन्मय यांनी आपले बायसेप्स दाखवलेत आणि चेंडूला डिपॉझिट केलं मिड विकेटच्या डोक्यावरून. येतो एक उत्तुंग असा षटकार. असे चेंडू जर तुम्ही चिन्मयला टाकले तर मला वाटतं MIDC देखील त्यासाठी छोटं असेल. एवढी ताकद आहे या खेळाडूकडे. मोठमोठे त्यांनी गार केलेत गंमतमध्ये. तर तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चिन्मय. आता मात्र रंगात येतोय. पहिल्या चेंडूवर षटकार मारतोय. ह्याच्या आधीचा चेंडू आपण पाहिलं तर वेट अँड वॉच त्यांनी केलं होतं. तदनंतर मात्र षटकार मारलाय. पुढील चेंडू संतोष यांचा पाहावा लागेल. साईड चेंज करतात. राईट आर्म अराउंड विकेट येताना पाहायला मिळतात. काही आगळावेगळा प्लॅन मला वाटतं संतोष यांच्याकडे देखील असणार आहे. एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच संतोष यांच्याकडे कामोडत पाहिलं जातं. इथे मात्र साईड चेंज केली. चेंडूला फक्त कव्हरच्या दिशेने ढकललं. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र पंच सांगताय थर्ड अंपायरचा डिसिजन. एक क्रुशियल डिसिजन पाहायला मिळतं. गणेश कोहली यांची विकेट येईल की नाही. पंच आता एकदा रिव्ह्यू घेतील. एकदा चेक करतील. त्यानंतर सोक्षमोक्ष करून आम्हाला डिसिजन देतील.
तर येस, इट्स OUT, आउट. गणेश कोळी होत आहेत बाद. तर गणेश कोळी यांची जागा घेण्यासाठी अजून एक हार्ड हिटर फलंदाज कोकण सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित डिचोलकर येत आहेत फलंदाजी मार्कवर. रोहित यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये पारितोषिक त्यांचे मित्र संतोष जाधव यांच्यातर्फे इथे आलेला आहे. तर चला, पाचवा चेंडू संतोष यांच्या स्ट्राईकवर पुन्हा एकदा आपण पाहतोय चिन्मय. काहीसा रनअप मध्ये चूक होताना पाहायला मिळते. पंच सांगता इट्स डेड बॉल. पुन्हा एकदा टाकावं लागेल हा चेंडू. शेवटचे 2 चेंडू पाहतो या पूर्वार्धातील. धावसंख्या 36 या धावसंख्यावर पोहोचली आहे. जर मोठे फटके आले तर कुठे ना कुठे 50ची सरासरी पाहायला मिळेल. फुल टाकला चेंडू, खोदून काढण्याचा प्रयत्न होता चिन्मय यांचा. डॉट बॉल येतोय कुठे ना कुठे. फुल लेंथ प्रभावी गोलंदाजी पाहायला मिळाली. मग अशी पाहिलं त्यांनी साईड चेंज केली, त्यानंतर मात्र 2 चांगले चेंडू त्यांनी देखील हाताळले. शेवटचा चेंडू या पूर्वार्धातील पाहावं लागेल. चिन्मय विरुद्ध संतोष. काय घडतंय, विकेट येईल का, षटकार येईल का, पाहावं लागेल. शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू, कुठे ना कुठे टायमिंग झाला नाहीये चिन्मय यांच्यातर्फे. एक धाव तर पूर्ण. रोहित ऑलरेडी पळालेत. दुसऱ्या धावचा प्रयत्न, 2 धाव देखील पूर्ण. तिसरी धावेचा प्रयत्न करतील का. वा, तिकडे काय पाहायला मिळत आहे. चित्याच्या चपळाईने मग अशी म्हटलं तसं आले स्वतः संघ मालक रविराज भगत. कुठे ना कुठे 4 धावा तिकडे गेल्या असता, पण मात्र इथे धावबाद केलंय चिन्मय यांना रविराज भगत यांनी. फुटबॉल वर्ल्ड कप कडून इन्स्पायर झालेत ते. मागच्या वेळी मला वाटतं मेसी यांना पाहिलं त्यांनी, आणि त्याच प्रकारे त्यांनी देखील प्रात्यक्षिक दाखवलं. या 3 धावांनी धावसंख्या झाली आहे 39. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. तर चला रविदा, थोडं स्पीडअप करायचं, पटापट आपल्या फलंदाजा पाठवा. हेमंत, त्याचप्रमाणे प्रणय, चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती आहे सर्व संघांना. आज टाइमपास करायचा नाही, आपल्याकडे खूप वेळेचा अभाव आहे. तर चला, प्राचील नौपाडा या संघाने आपले फलंदाज पाठवायचे.
तर चला आपण वळतो या सामन्याच्या उत्तरार्धाकडे. 24 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. शिवशंभो 11 विरुद्ध प्राची 11 नौपाडा या संघामध्ये चालू असणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं 24 चेंडूमध्ये 39 धावा शिवशंभो 11 या संघाने केलेल्या. जिंकण्यासाठी 40 धावांचं लक्ष ठेवलं ते म्हणजेच प्राची 11 नौपाडा या संघासमोर. सलामीला आलेले 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष पाल त्याच्या समवेत आपण पाहतोय नौपाडाचा हार्ड हिटर फलंदाज सँडी भगत आता मात्र फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे गोलंदाजी मार्गावर पाहिलं तर कालच्या दिवसातील सगळ्यात सक्सेसफुल असा गोलंदाज ज्याला म्हटलं तर गणेश कोळी. काल एक मेडन षटक देखील त्यांनी हाताळताना पाहायला मिळाला आपल्याला. तोच गणेश कोळी आता मात्र गोलंदाजी मार्कवर. तर चला येस पंच वी आर रेडी. पहिला चेंडू गणेशांचा स्ट्राईकवर आपण पाहतो. संतोष पाल चांगलं बॅटल नक्कीच पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा, चला चालू करा सामना. पहिला चेंडू गणेश कोळी यांचा स्ट्राईकवर. संतोष पाल फुल लेन टाकल्या चेंडू होता. चेंडूला मिड विकेटच्या दिशेने फ्लिक केला. चिन्मय येतोय चेंडू खाली. तर दरम्यान फक्त एकच धाव तिकडे मिळेल. पहिला चेंडू मात्र वेट अँड वॉच केलाय. पुढील चेंडू इथे मात्र भिरकावाचा प्रयत्न होता. वेगाचं केलं परिवर्तन. कुठे ना कुठे टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू मात्र स्लो गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. आता मात्र सँडी यांच्या बॅटला लागतोय चेंडू. चाललाय पुन्हा एकदा चिन्मय यांच्याकडे. एकच धाव तिकडे पुन्हा देखील मिळणार आहे. 3 चेंडूमध्ये आता मात्र धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 2. शांत सुरुवात पाहायला मिळते आपल्याला प्राची 11 नौपाडा या संघातर्फे. इथे मात्र काय पाहायला मिळतंय कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 बाउन्स सी मारेशा पार. काहीसा मोठा गॅप आपल्याला पाहायला मिळाला पॉईंट आणि कव्हरच्या दिशेने. तर चला स्पीडअप करा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. नवीन बॉल घ्या आणि चालू करा. इथे मात्र चौकार आलाय संतोष यांच्या बॅटमधून. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 6. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न बॅटची आतील कडा घेते. चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. तदरम्यान एकच धाव तिकडे मिळणार आहे. तदरम्यान एक अवंतर चेंडू आला इथे. आता मात्र काय पाहायला मिळतंय
हार्ड हिटर फलंदाज मगाशी म्हटलं तसं सँडी भगत यांच्या बॅटमधून आता मात्र आलेला उत्तुंग असा षटकार. जास्त वेळ तुम्ही सँडी यांना शांत ठेवू शकत नाही, याचंच प्रात्यक्षिक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठे ना कुठे मात्र गणेश कोहली आज मात्र काहीसा मार्क त्यांना मिळत नाही आहे. चौकाराला त्यानंतर मात्र षटकाराला एक अवांतर धाव देखील आली. तर यस, त्याचप्रमाणे आपण पाहतोय एक रॉयल एंट्री पाहायला मिळते आहे. आपल्या सर्वांचे लाडके शंकर भाऊ जाधव उर्फ टायगर भाऊ, पनवेल टायगर ग्रुप अध्यक्ष. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आपण पाहतोय पनवेल टायगर ग्रुपचे उपाध्यक्ष देखील अतुल भाऊ आवटी यांचा देखील इकडे आगमन झालेलं आहे. थोड्याच वेळात लाईव्ह इन ॲक्शन देखील त्यांना आपण पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू इथे प्रणय यांचा खोदून काढलाय. चेंडू चाललाय पॉईंटच्या दिशेने. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक इथे हाताळत आहेत प्रणय. चांगला अष्टपैलू खेळाडू आपण नेहमीच शिवशंभो या संघामध्ये पाहण्यात मिळाला आहे. कुठे ना कुठे मात्र विशाल फदाळे आज या संघामध्ये पाहायला मिळत नाही आहेत. त्यांचीच कमी कुठे ना कुठे या संघाला या स्थितीत आणून ठेवली असं मला वाटतंय. पुढील चेंडू प्रणय यांचा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू. आता मात्र काय पाहायला मिळत आहे, चेंडू चालला पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाला काही बॉल कळला नाही आणि कॅचचा प्रयत्न करायला पाहिजे होता, कारण तुमच्याकडे धावसंख्या तेवढी पाहिजे तेवढी झाली नाही आहे. ते मात्र झालं नाही आणि एक धाव तिकडे मिळाली आहे. मग अशा पण म्हटलं षटकार चौकार आल्यानंतर मात्र सिंगल्सवर भारी जोर दिला आहे या दोन्ही खेळाडूंनी. तर चला आपण वळतो पुन्हा एकदा सामन्या दिशेने. संतोष गोलंदाजी मारावून पाहतो प्रणय शेळके. आता मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू वेट केला, वॉच केला आणि चेंडूला कट केला. चेंडू सरळ चाललाय कव्हरच्या डोक्यावरून. पंच आम्हाला सांगते इट्स अ सिक्सर. आता मात्र संतोष यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. कालच्या धावा आपल्या अपेक्षित त्या आल्या नाही, पण मात्र आज संतोष यांच्या बॅटमधून त्या धावा यायला लागल्यात. कुठे ना कुठे मोक्याच्या क्षणी मात्र आपल्या संघासाठी का त्यांना आयकॉन म्हणून घेतलं या संघामध्ये नेहमीच आपल्याला दाखवतोय संतोष. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. स्वतः गोलंदाज बॉल खाली येतील, पण मात्र जज करण्यात आला नाहीये तिकडे आणि बघता बघता 2 धावा तिकडे पूर्ण. कुठे ना कुठे चान्स होता संतोष यांची विकेट घ्यायचा, चान्स होता एक मोठा फलंदाज बाद करण्याचा. तो मात्र चान्स इथे हुकावलाय शिवशंभो 11 या संघाने. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 24. अजूनही जिंकण्यासाठी मला वाटतं 16 धावांची गरज. येस, 16 धावांची गरज. आता मात्र रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरील कडा घेते. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. सागर परब आपल्याला पाहायला मिळते. एक धाव तर पूर्ण चांगली फेकी ती ते पाहायला मिळाली सागर यांच्यातर्फे. फक्त एकच धाव तिकडे मिळणार आहे. षटक झालंय समाप्त. 2 षटक्या समाप्तीनंतर 1 टू गो. सॉरी 1 टू गो. 1 टू गो. पहिला बॉल सिंगल नंतर षटकार. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. कुठे ना कुठे मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू चाललाय गणेश कोहली यांच्या हातामध्ये. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न पण नाही. मागे पाठवलं संतोष यांना. तर चला 2 षटकं होत आहेत समाप्त. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 26 धावसंख्या झालेली आहे.
तर चला आता मात्र गोलंदाजी मार्कवर या संघाचा आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. सॅम्युअल चौगुले येतात गोलंदाजी मार्कवर. सॅम्युअल यांच्या विरोधात आपण पाहिलं तर संदेश भगत. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू नक्कीच 9 पाडामध्ये चेंडूला डिपॉझिट केलंय. एवढा शॉर्ट बॉल जर तुम्ही त्यांना टाकला तर मला वाटतं ते हायवेला देखील मारू शकतील. एवढी क्षमता संदेश यांच्याकडे नेहमीच आहे. आपण नेहमीच पाहिलंय. आम्हाला ते सांगतायत की अजून जर ताकद लागतं किंवा असुदगाव डेपोमध्ये देखील ते मारतील. तर संदेश भगत यांच्यासाठी इथे प्रत्येक षटकाराला शुभेच्छा आल्या दुर्वेश गोवारी यांच्यातर्फे. इथे मात्र काय पाहायला मिळतं 360 डिग्री गो फलंदाजी पाहायला मिळते. ह्याच्या आधीचा बॉल आपण पाहिला मिड विकेट. त्याच्यानंतरचा बॉल आपण पाहिला तर पॉईंटच्या डोक्यावर मारला षटकार. तर चला कुठे ना कुठे हा सामना मात्र लवकर संपवायचा मानस आहे संदेश आणि संतोष यांचा. पुढील संघ मला वाटतं श्री गणेश मॉर्निंग 11 टायगर फोर्स वर्सेस रॉयल सरकार. रॉयल सरकार आपला निर्णय काय आहे ऋषी? डिसिजन द्यायचं आहे ऋषी. गोलंदाजी ओके. तर जसं ही मॅच संपेल लगेच आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला रेडी राहायचं आहे. धावसंख्या झाली आहे ती 38-39. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. येस 1 धावेची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र पुढील चेंडू लोअर फुल टॉस प्रकारे टाकला चेंडू. सामना मात्र इकडे जिंकलाय प्राची 11 नौपाडा या संघाने. नो लॉस पार्टनरशिप पाहायला मिळाली आपल्याला संदेश भगत आणि संतोष पाल यांची. खूप सुरेख अशी फलंदाजी तितकीच चांगली गोलंदाजी देखील मग अशी आपल्याला पाहायला मिळेल या संघातर्फे. आणि त्यांचे संघमालक रविराज भगत यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतंय. वेल प्लेड प्राची 11 नौपाडा संघ. आणि पुढील येणाऱ्या सामन्यांसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील शिवशंभू 11 कामोटे या संघाला.